शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2026 अगदी जवळ आला आहे. बरेच शेतकरी सध्या आपल्याला पूर्व मशागतीची जी कामं आहे तर ती करताना पाहायला मिळतंय. यावर्षी कापसाची लागवड करायची आहे, पण वाणाची निवड करत असताना कन्फ्युजन आहे की नेमकी कोणतं वाण घ्यावं. तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला कापसाची काही टॉप वाणं जी आहे तर ती सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कापसाच्या वाणाची निवड करत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या म्हणजे सर्वप्रथम ते वाण उच्च उत्पादनक्षम असलं पाहिजे, ते वाण उच्च रोगप्रतिकारक्षम असलं पाहिजे, त्याचबरोबर ते वाण आपल्या जमिनीला शूट होणारं असलं पाहिजे. म्हणजे आपली जमीन कशा प्रकारची आहे, हलकी आहे की मध्यम आहे की भारी आहे, ते वाण आपल्या जमिनीमध्ये शूट झालं पाहिजे. अशाच प्रकारच्या वाणाची निवड करणे आपल्याला तिथं गरजेचं आहे. मग आज शेतकरी बंधूंनो, मी जी वाणं तुम्हाला सांगणार आहे चांगली उच्च उत्पादनक्षम वाणं आहे, त्याचबरोबर मध्यम कालावधीमध्ये येणारी वाणं आहे. तर याच्यामध्ये जो पहिला वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे बायोसीडचा 029. साधारण 155 ते 160 दिवसामध्ये हा कालावधीचा वाण आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे. जमिनीचा प्रकार आपण जर बघितला तर मध्यम किंवा भारी दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची जी तर ती लागवड करू शकता. पसरट स्वरूपात वाढणारा हा वाण आहे शेतकरी बंधूंनो. लागवडीचं अंतर शक्यतो 4x1 किंवा 5x1 अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर जी बोंड आहे तर बोंडांचा आकार हा टपोऱ्या आकाराची बोंड आहे आणि सरासरी बोंडाचं जे वजन आहे कंपनीच्या लेबल क्लेमनुसार 5 ते 6 ग्रॅमपर्यंत एका बोंडाचं वजन भरतं, पण आपण सरासरी 3.5 ते 4 ग्रॅमपर्यंत त्याचं जे वजन आहे शेतकऱ्यांना तर ते मिळतं. एकंदरीतच शेतकरी बंधूंनो, वेचणीसाठी सुद्धा हा वाण एकदम चांगला आहे. त्यानंतर जो पुढचा वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे मैकोचा 7391, ज्याला आपण बाउन्सर नावानं ओळखतो. हा थोडासा उशिरा येणारा वाण आहे शेतकरी बंधूंनो, म्हणजे साधारण 170 ते 175 दिवसामध्ये येणारा हा वाण आहे. जमिनीचा प्रकार जर आपण बघितला तर या वाणाची लागवड करण्यासाठी शक्यतो ब्लॅक सॉईल ही चांगली ठरते, कारण लाँग ड्युरेशनचा वाण आहे. काळी जमीन असेल तर तुम्ही या वाणाची नक्कीच लागवडीसाठी तिथं निवड करू शकता. पानभरी वाण आहे, म्हणजे जो बागायती क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रासाठी हा चांगला वाण आहे. बोंडाचं सरासरी जर वजन आपण बघितलं तर कंपनीच्या लेबल क्लेमनुसार आपल्याला जायचं नाही, साधारण 4 ग्रॅमपर्यंत एका बोंडाचं वजन जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. चांगला वाण आहे आणि उच्च उत्पादन क्षमाचा वाण आहे. साधारण 14 ते 15 क्विंटलपर्यंतचं जे ॲव्हरेज आहे एका एकरमध्ये तुम्ही जर चांगलं नियोजन ठेवलं तर सहजपणे या वाणातून मिळतं. पुढचा वाण आहे तर तो सर्व परिचित असा वाण आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चालणारा तो वाण आहे, तो म्हणजे US ॲग्री सीडचा 7067. शेतकरी बंधूंनो, हा मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण आहे. याचा कालावधी आपण जर बघितला तर साधारण 150 ते 160 दिवस कालावधी असणारा हा वाण आहे. आणि या वाणाची विशेष खासियत म्हणजे शेतकरी बंधूंनो, हा तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये उत्तम येणारा वाण आहे. म्हणजे तुमची हलकी जमीन असेल तरी पण चांगला येतो, मध्यम हलकी असेल तरी चांगला येतो, किंवा मध्यम स्वरूपाची थोडीशी भारी जमीन असेल तरीसुद्धा हा वाण चांगला येतो. पानभरी क्षेत्राला पण चालतो आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये पण हा वाण चालतो. बोंडाचं सरासरी जर वजन आपण बघितलं तर 3.5-4 ग्रॅमपर्यंत ॲव्हरेज आपल्याला एका बोंडाचं वजन त्या ठिकाणी मिळतं. टपोरी बोंड असणारा वाण आहे, उभाट वाढणारा वाण आहे आणि शेतकरी बंधूंनो, जवळजवळ 70% जी बोंड आहे तर ती 5 पाकळ्याची बोंड या वाणामध्ये त्या ठिकाणी लागतात आणि उच्च रोगप्रतिकार क्षमाचा वाण आहे. म्हणजे जे बोंडअळी वगैरे आहे तर सहसा जास्त बळी पडत नाही, किंवा जे इतर जे कीटक आहे त्याला सुद्धा खूप जास्त बळी पडणारा हा वाण नाही आहे. म्हणजे चांगला वाण आहे शेतकरी बंधूंनो. आणि जवळजवळ जर आपण बघितलं तर सर्व शेतकऱ्यांचा जो फीडबॅक आहे 7067साठी तर तो एकदम चांगला आहे, बेस्ट वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचा वाण आहे तो म्हणजे तुळशी सीडचा पंगा.
आता हा पण एक मध्यम कालावधीमध्ये येणाराच वाण आहे. 150 ते 160 दिवसामध्ये येणारा हा वाण आहे. आणि हा सुद्धा वाण जो आहे शेतकरी बंधूंनो, तर मध्यम भारी दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चालतो. म्हणजे भारी जमीन ब्लॅक सॉईल असेल तरी पण तुम्ही लागवड करू शकता. मध्यम स्वरूपाची जमीन असेल तरी सुद्धा लागवड करू शकता. एक पानभरी असा हा वाण आहे. आणि ब्लॅक सॉईल चांगली असेल तर कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा हा चालतो. टपोरी बोंड असणारा वाण आहे. सरासरी 4.5 ग्रॅमपर्यंत बोंडाचं ॲव्हरेज वजन आपल्याला मिळतं. वेचणीसाठी सोपं आहे आणि उच्च रोगप्रतिकारक्षम असा वाण आहे. आपण जर ॲव्हरेजचा विचार केला तर साधारण 14-15 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी 15 क्विंटलपेक्षा सुद्धा जास्त जे ॲव्हरेज आहे तर या वाणामध्ये काढलेलं आहे. आता ॲव्हरेज हे तुमच्या नियोजनावरती त्या ठिकाणी डिपेंड असतं. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचा जो वाण आहे तर तो आहे साई भव्या सीडचा सुपर टार्गेट. शेतकरी बंधूंनो, हा थोडासा उशिरा येणारा वाण आहे. म्हणजे हा दीर्घकालीन वाण आहे. याचा कालावधी जर आपण बघितला तर साधारण 170 ते 175 दिवसामध्ये येणारा हा वाण आहे. आता या वाणाची जर तुम्हाला लागवड करायची झाल्यास याच्यासाठी जी जमीन आहे तर ती मध्यम काळी किंवा एकदम भारी जमीन ती असणे गरजेचं आहे. हलक्या जमिनीमध्ये सहसा चांगलं ॲव्हरेज या वाणाचं निघत नाही. मध्यम भारी जमीन असेल तर तुम्ही या वाणाची ते लागवड करू शकता. पानभरी बागायती क्षेत्रासाठी हा चांगला वाण आहे. उच्च उत्पादनक्षम वाण आहे आणि उच्च रोगप्रतिकारक्षम वाण आहे. जवळजवळ 12 ते 14 क्विंटलपर्यंत पर एकर ॲव्हरेज देणारा हा वाण आहे शेतकरी बंधूंनो, आणि रोगांना कमी बळी पडतो. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आणखी एक वाण तुम्हाला मी सांगतो, तो म्हणजे न्यूझीवुड सीडचा नवनीत. आता या वाणाविषयी सांगायचं झालं म्हणजे माझा स्वतःचा असा अनुभव आहे की मागच्या वर्षी मी या वाणाची लागवड केली होती आणि जवळजवळ 14 क्विंटलचं जे एकरी ॲव्हरेज आहे तर ते आपल्याला या वाणाचं मिळालं होतं. शेतकरी बंधूंनो, हा पण उशिरा येणारा वाण आहे. म्हणजे बागायती क्षेत्रासाठी हा चांगला वाण आहे. जमिनीचा प्रकार जर आपण बघितला, तुमची जर मध्यम भारी जमीन असेल किंवा ब्लॅक सॉईल असेल, भारी जमीन असेल, तर या वाणाची तुम्ही लागवड करू शकता. हा पसरट स्वरूपात वाढणारा वाण आहे शेतकरी बंधूंनो. त्याच्यामुळे लागवडीचं जे अंतर आहे तर ते साधारण 4x1 किंवा 5x1 अशा पद्धतीचं तिथं ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. टपोरी बोंड असणारा हा वाण आहे आणि 5 पाकळी बोंड असणारा वाण आहे. बोंडाचं सरासरी वजन जर आपण बघितलं तर एका बोंडाचं वजन 4.5 ते 5 ग्रॅमपर्यंत आपल्याला मिळतं, जर चांगलं नियोजन तुम्ही ठेवलं, म्हणजे खत व्यवस्थापन किंवा फवारणीचं जर चांगलं नियोजन ठेवलं तर. उच्च उत्पादनक्षम आहे, उच्च रोगप्रतिकारक्षम सुद्धा वाण आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी या वाणाची मागच्या वर्षी लागवड केली होती. सगळ्या शेतकऱ्यांचा जो फीडबॅक आहे जवळजवळ या वाणासाठी चांगला आहे. एक उत्तम असा वाण आहे. तर शेतकरी बंधूंनो, आणखी सुद्धा भविष्यात मी तुम्हाला कापूस वाणा संदर्भामध्ये 1 ते 2 व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा बरेच चांगले वाणं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर यावर्षी तुम्ही कोणत्या वाणाची लागवड करणार आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.